गाईज ऑगस्ट मंथपासून एक सेक्टर असं आहे ज्या सेक्टरमधले जर काही कंपनीजमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केले असते तर जवळजवळ 30% 40% रिटर्न्स तुम्हाला मिळू शकले असते. तर त्या सेक्टरचं नाव आहे ऑटोमोबाईल सेक्टर. ऑटोमोबाईल सेक्टरचं जर ॲनालिसिस केलं आपण टेक्निकल ॲनालिसिस तर ह्या स्क्रीनवर बघूयात. जर तुम्हाला तिथे कळेल की या सेक्टरमध्ये एक इन्व्हर्टर हेड अँड शोल्डर पॅटर्न फॉर्म झाला होता, फ्लॅग अँड पोल पॅटर्न फॉर्म झाला होता. या पॅटर्नचा मार्केटने ब्रेकआउट दिला ह्या लेवलला ऑगस्ट मंथमध्ये आणि ऑगस्ट मंथपासून हा सेक्टर कंटिन्युअसली वरती चालला आहे. जवळजवळ 15% रिटर्न्स या सेक्टरने दिलेले आहेत. तर आपण ह्या सेक्टरमधले काही स्टॉक्स बघू. ऑटोमोबाईल सेक्टरमधले त्यांनी किती टक्के रिटर्न्स दिलेत तर इथे कळेल तुम्हाला. जवळजवळ हा महिंद्रा अँड महिंद्रा स्टॉक आहे, त्यांनी 18% रिटर्न्स विदिन 3 मंथ्स दिलेत. 600 रुपयांनी ह्या स्टॉकची प्राईस वाढलेली आहे. नंतर तुम्ही बघू शकता TVS मोटर्स यांनी 28% रिटर्न दिलाय. नंतर हा स्टॉक आहे ईशर मोटर्स, त्यांनी जवळजवळ 26% 27% रिटर्न विदिन 3 मंथ्स आपल्याला दिलेले आहेत. नंतर हा स्टॉक आहे मारुती सुझुकी, सगळ्यांना माहितीच आहे. जवळजवळ 30% रिटर्न ह्या स्टॉकने दिलाय. जवळजवळ 3800 रुपयांनी ह्या शेअरची प्राईस वाढले विदिन 3 मंथ्स. तर हे सगळं पॉसिबल झालं कशामुळे? कारण की ह्या सेक्टरमध्ये ब्रेकआउट आलेला. ओके, इन द मंथ ऑफ ऑगस्ट ह्या सेक्टरमध्ये ब्रेकआउट आलेला. जसं टॅक्स रिफॉर्म झाले, ह्या सगळ्या गोष्टींमुळे एक सेक्टरमध्ये इथं ब्रेकआउट दिसला. टेक्निकल ॲनालिसिस जर करत असाल तुम्ही तर तुम्हाला इथे दिसेल की इन्व्हर्टर हेड अँड शोल्डरच्या पॅटर्नचा ब्रेकआउट झाला, त्यामुळे ब्रेकआउटनंतर टार्गेट पण हिट झालेला आहे. तर ओव्हरऑल जर तुम्हाला सेक्टरल ॲनालिसिस करायचं असेल, करायला शिकायचं असेल तर नक्की मला कॉल करा. आणि रिसेंटली असे काही बरेचसे सेक्टर आहेत, 4 ते 5 सेक्टर असे आहेत जे येणाऱ्या काळात ब्रेकआउट लेवलला आहेत आणि ब्रेकआउट दिल्यानंतर त्या सेक्टरचे स्टॉक पण पडणार. असेच विदिन 3 मंथ्समध्ये 20% 30% रिटर्न्स तुम्हाला देऊन जाते. जर तुम्हाला हे सेक्टरल ॲनालिसिस शिकायचं असेल, टेक्निकल ॲनालिसिस शिकायचं असेल, स्टॉक मार्केट ॲनालिसिस शिकायचं फ्रॉम बेसिक टू ॲडव्हान्स तर नक्की मला कॉल करा. थँक्यू सो मच.